वेलकम बॅक मित्रांनो. आज आपण एक खूप सोपा पण थोडा वेगळा ब्रेड बनवणार आहोत. कोकोनट मिल्क ब्रेड. दूध न वापरता नारळाचं दूध वापरल्यामुळे याचं टेक्स्चर खूप सॉफ्ट आणि मॉइस्ट येतं. चला सुरुवात करूया. सर्वप्रथम एका बाउलमध्ये 1 टीस्पून इन्स्टंट ईस्ट आणि 1 टेबलस्पून साखर घाला. आता अर्धा कप नारळाचं दूध आणि पाव कप कोमट पाणी यांचं मिश्रण घ्या आणि ते हळूहळू बाउलमध्ये ओता. चांगलं एकत्र करा आणि साधारण 5 ते 10 मिनिटं बाजूला ठेवा, ईस्ट ऍक्टिव्हेट होईपर्यंत. तोपर्यंत एका परातीत आपण 1 कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा आणि त्यात 1 टीस्पून मीठ घालूया. आता ईस्टचं फुललेलं मिश्रण घाला आणि पीठ मळायला सुरुवात करा. पीठ सॉफ्ट आणि इलास्टिक होईपर्यंत साधारण 8 ते 10 मिनिटं मळा. जितकं नीट मळाल तितका ब्रेड मऊ. आता हे पीठ एका बाउलमध्ये ठेवा आणि झाका. 1 ते 1.5 तास बाजूला ठेवा, पीठ दुप्पट होईपर्यंत. पीठ फुललं की हलका प्रेस करून गॅस काढा आणि पुन्हा एकदा पीठ छान मळून घ्या आणि लोफचा आकार द्या. पुन्हा 30 ते 40 मिनिटं पीठ फुलू द्या. इथे सॉफ्टनेस तयार होतो. ओव्हन 180 डिग्रीवर प्रीहीट करा आणि ब्रेड 25 ते 30 मिनिटं बेक करा. सोनसळा रंग आला की तयार. ब्रेड थोडा थंड होऊ द्या आणि नंतर स्लाइस करा. पाहिलं किती मऊ आणि हलका आहे. नारळाचा हलका सुगंध, सॉफ्ट क्रम आणि खूपच कम्फर्टिंग टेक्स्चर.